वेलकम विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण परत एक व्हिडिओ आणलेला आहे बघा, तो पण पोलीस व महसूल प्रशासनावर, की जो एक महत्त्वाचा पार्ट आहे. आता येणाऱ्या मेगा भरतीसाठी हा पार्ट जो आहे हा जो आपण कव्हर करत आहोत हा पार्ट, ह्याच्यात खूप प्रश्न येतील असं मला पण वाटते. आणि बघा हे जे मी प्रश्न घेतोय ना, हे सगळे प्रश्न भूतपूर्व परीक्षेत होऊन गेलेले बघा. हा तुम्हाला दिसत असेल 24 मध्ये, 2023 मध्ये, 2023 मध्ये, 2021 मध्ये, तर असे प्रश्न होऊन गेलेले आहेत बघा. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्याच आपण काही प्रश्न घेत आहोत बघा, की जे आगामी भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरेल. इथे विचारलेलं आहे बघा, एटीएसचा फुल फॉर्म काय. तर एटीएस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. एटीएस जे आहे ना, ते अँटी टेररिस्ट स्क्वॉड, म्हणजे जे दहशतवादी हल्ले करतात ना, त्यांना अगोदरच ओळखणे आणि ते हल्ल्यांना म्हणजे त्यांनी थांबवणे, त्यांचा काम राहतो बघा. अँटी टेररिस्ट स्क्वॉड, एटीएस. बघा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे हे विचारले बघा. महाराष्ट्राची जी MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे ना, ती बघा, ती नाशिक जिल्ह्यात आहे बघा, नाशिक जिल्ह्यात. पुढचा प्रश्न, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवाद हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने टिंब ही यंत्रणा स्थापन केली बघा. 26/11 जो आपण हल्ला म्हणतो, ताज हॉटेलवर झालेला हल्ला, त्याच्या पार्श्वभूमीवर फोर्स वन जी संघटना आहे ना बघा, ती उभारली गेली ती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पोलीस विभागातील K9 युनिट कशाची संबंधित आहे. तुम्ही बघू शकता K9 युनिट जी आहे ना, ती श्वान म्हणजे कुत्रे जे आहेत ना, कुत्र्यांशी संबंधित आहे बघा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे. तर याचा जो मुख्यालय आहे ना मित्रांनो, ते बघा, ते पुणे येथे आहे, याचा जो मुख्यालय आहे बघा. मित्रांनो पुढचा एक प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसाचे कोणते दल जे आहेत ना, ते नक्षलवाद्यांना मुकाबला करण्यासाठी बनविलेलं आहे. तर तुम्हाला हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जे काही दल आहेत, SRPF, फोर्स वन, ह्यासारखे सगळे जे CISF हे जे फोर्सेस आहेत, तुम्हाला त्यांचा मुख्यालय आणि त्यांचं जी स्थापना होती ती डेट, ते सगळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा. हा प्रश्न आहे, नक्षलवाद्यांना मुकाबला करण्यासाठी C60 ही जे दल आहे ना, हे निर्माण करण्यात आलं. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नक्षलवादी जे आहेत ना, चंद्रपूर, त्याच्यानंतर गडचिरोली, भंडारदरा ह्या क्षेत्रामध्ये खूप जंगल आहेत, तर इकडेच जे दहशतवादी आहेत ना, नक्षलवादी, ते लोक राहतात बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे. नॅशनल पोलीस अकॅडमी इथे बघा, हैदराबादमध्ये आहे बघा, नॅशनल पोलीस अकॅडमी, जिथे IPS दर्जाचे जे पोलीस अधिकारी राहतात, UPSC मधून सिलेक्शन होऊन आलेले अधिकारी राहतात, त्यांना ट्रेनिंग दिली जाते बघा. त्याला त्याच अकॅडमीला सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी सुद्धा म्हणतात, ती हैदराबादमध्ये आहे बघा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कुठे आहे. तर पुणे येथे आहे बघा. जे महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र आहे ना, ते पुणे येथे संशोधन केले जाते पोलिसांसाठी बघा. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण भारतात भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू वर्षी कधीपासून सुरू करण्यात आली. तर बघा 1 जुलैपासून सुरू करण्यात आलेली आहे बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, BNS चे विस्तारित रूप काय. तर बघू शकता तुम्ही, भारतीय न्याय संहिता हा बघा फुल फॉर्म आहे BNSचा. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, की भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेत कलम कोणता आहे. जेव्हा कोणाचा म्हणजे कोणी मर्डर करतात ना, तर त्याच्यावर 103 ही कलम लावली जाते बघा, कलम 103. तर पुढचा प्रश्न आहे बघा, बघू शकता तुम्ही, IT ॲक्ट 2000 या कायद्या कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे. तर तुम्ही बघू शकता, हे जे गुन्हा आहे ना, IT ॲक्ट 2000, ते सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सुरू केलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाची प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम नुसार चालते. तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो, की 1951 नुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन दलाचं जे कारभार आहे बघा. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, FIRचा फुल फॉर्म तुम्हाला माहीतच असेल. FIRचा फुल फॉर्म राहतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, जी तात्काळ केली जाते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, MCOCA हा कशा संबंधीचा कायदा आहे. तर हा संघटित गुन्हे, एकत्रित खूप लोक येऊन जे गुन्हे करतात त्यांची पडताळणी करण्यासाठी MCOCA
या प्रणालीचा वापर केला जातो बघा. पुढचा प्रश्न आहे भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर 1951चा कायदा. पुढचा प्रश्न पॉक्सो ॲक्ट हा कायदा या विषयाशी संबंधित आहे? तर हा बाल लैंगिक अत्याचार याच्याशी संबंधित आहे बघा. पुढचा प्रश्न बघा खूप महत्त्वाचा आहे. आगामी पोलीस पाटलाची जी सध्याची ही वॅकेन्सीज होऊन गेल्या सध्याच, त्याच्यात हा प्रश्न आलेला होता बघा की पोलीस पाटलांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेली आहेत? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1667 याच्यामध्ये दिलेले आहेत बघा. पुढचा प्रश्न माहिती अधिकार कायदा 2005 नुसार एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? तर मित्रांनो बघू शकता की एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी जी बाब आहे ना, ती 48 तासात देणे बंधनकारक आहे बघा, फक्त 48 तासात. आणि दुसरा प्रश्न सेम माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? जर नॉर्मल माहिती असेल ना तर ते 30 दिवसात देणे आवश्यक आहे, परंतु जर जीविताची माहिती असेल तर त्याला 48 तासात देणे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नानवीज SRPFचं जो ट्रेनिंग सेंटर आहे ना, तो नानवीज या ठिकाणी आहे बघा. मरोळला नाही, सोलापूरला नाही, खंडाळाला नाही, तर नानवीज इथे आहे. पुढचा प्रश्न पुरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक काय आहे? तर कोल्हापूरचं जे SRPFचं गट आहे ना, त्याला गट क्रमांक 16 असे म्हणतात. तर पुढचा प्रश्न आहे राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जातात? तर त्यांना समादेशक असे संबोधले जातात बघा. पुढचा एक प्रश्न आहे मित्रांनो SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्ही बघू शकता SRPFची जी प्रथम स्थापना होती ना, ती पुरंदर या किल्ल्यावर झाली बघा, पुरंदर येथे. तर याचा स्थापना दिवस जो आहे ना, तो 6 मार्च आहे. 6 मार्च आणि पुरंदर या ठिकाणी हे माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर मुंबई येथे गोरेगावमध्ये, मुंबईच्या गोरेगाव येथे SRPFचं मुख्यालय आहे बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो की राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर यांची जी स्थापना 1948, जे स्वातंत्र्य होण्याच्या 2 वर्षानंतरच 1948 मध्येच SRPFची स्थापना झाली. पुढचा प्रश्न भारतातील सायबर संघटना सुरक्षा घटनांना प्रतिसाद देणारी कोणती संस्था जबाबदार आहे? बघा भारतात जे पण सायबर गुन्हे घडतात ना, त्याच्यासाठी सर्टिन हा प्रश्न खूप वेळा होऊन गेलेला आहे मित्रांनो, खूप परीक्षेत. तर तुम्हाला हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, हा माहीत असणं गरजेचं आहे. सर्टिन हे जे आहे ना, ते भारतीय सायबर संस्थांना प्रतिसाद देणारी एक संघटना आहे. पुढचा प्रश्न NIA कशाशी संबंधित नाही? NIAचं फुल फॉर्म आहे बघा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पुढचा प्रश्न भारतातील प्रमुख विमानतळांना सुरक्षा खालीलपैकी कोणती संस्था देते? तर CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, याला म्हणतात सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स.